वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना नीट UG 2026चा पेपर जो 3 मे रोजी होणार आहे तो कसा असेल या संदर्भामध्ये एक प्रेडिक्शन किंबहुना परीक्षेच्या अगोदर कशा टाईप मधला असू शकतो या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे. वास्तविक पाहता हा जो पेपर आहे तो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पेपर आहे, त्यामुळे हा सिलेक्शन निवड मंडळाचा पेपर आहे. त्यामुळे हा पेपर सहजासहजी सोपा नसतोच असं एकंदरीत समजायला काही हरकत नाही. पाठीमागच्या जर टॉपिक विचार करायला गेलं तर आपण गव्हर्नमेंट MBBS किती मार्क्सला मिळत होतं याच्यावर मार्क वाईज जर पाहायला गेलं तर 2020 मध्ये 571ला MBBS गव्हर्नमेंटचं शेवटचं मिळालेलं होतं 571 मार्क्सला. 2021 मध्ये तेच 557, 2022 मध्ये 560, 2023 मध्ये 582, 2024 मध्ये 630 आणि 2025 मध्ये 507. बघा आता 630 पासून 507 पर्यंत गव्हर्नमेंट MBBSचा रेशो राहिलेला आहे. तोच जर समजा प्रायव्हेट मध्ये बघायला गेलं तर ह्याच्यापेक्षा 30 मार्काने कमी, म्हणजे 30 ते 35 मार्काने कमी. एकंदरीत हा जो सर्वे आहे तो पेपरच्या डिफिकल्टी लेवलवरतीच अवलंबून असतं. एकतर हा पेपर हार्ड असेल का किंवा मॉडरेट असेल का किंवा इझी असेल का यावरती सर्व गोष्टी अवलंबून आहेत. पण माझं म्हणणं आहे पेपर सोपा असू दे किंबहुना मॉडरेट असू दे किंवा इझी असू दे याचा आपल्याला काही परिणाम होत नाही. आपला अभ्यासाची लेवल खूप चांगल्या पद्धतीनं असायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कदाचित पेपर जर डिफिकल्ट असेल, खूपच हार्ड पेपर राहिला तर खूप सर्वांनाच पेपर अवघड जाणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा पेपर बघितला जर पेपर अवघड वाटला तर काळजी करायचं काही काम नाही. मला पेपर जर अवघड जात असेल तर सर्वांनाच पेपर अवघड जाणार आहे. त्यामुळे 720 पैकी 720 मार्क्स पडणारे 2024 मध्ये जवळपास 68 विद्यार्थी होते. तेच 2025 मध्ये एकही विद्यार्थी नव्हता आणि हायेस्ट कितीचा राहिला बघा, 686चा पहिला विद्यार्थी राहिलाय. म्हणजे 720 पैकी 720 एकाही विद्यार्थ्याला मार्क पडलाय. मग पेपर कशावर अवलंबून राहतो? हार्ड पेपर असेल तर जो डिफिकल्टी लेवल नुसार तुमचा रँक येणार आहे. आता तुमचं ऍडमिशन मार्क्स नुसार होतं का तर 100% मार्क्स नुसार होत नाही, तुमचं रँक नुसारच होत असते. आता महाराष्ट्रामध्ये SML नुसार होतं आणि ऑल इंडिया रँक वरती ऑल इंडिया मधून ऍडमिशन होत असते. त्यामुळे तुमचा रँक किती आहे हा फार महत्वाचा टॉपिक राहील. आता समजा पेपर जर इझी असेल तर तुमचा स्कोर हायर साईडने राहील, म्हणजे जास्त स्कोर मिळेल. परंतु ऑल इंडिया रँक आहे तो मोठा मिळेल, म्हणजे तुमचा डाऊन जाईल. बरोबर, म्हणजे बऱ्याच वेळा ऑल इंडिया रँक जो आहे ना स्कोर वरती अवलंबून आहे, परंतु पेपरच्या डिफिकल्टी लेवलवरती अवलंबून आहे. एखादा पेपर हार्ड असेल तर खूप जणांना हार्ड गेला, पेपर खूप अवघड गेला तर स्कोर कमी आला. स्कोर कमी येऊन सुद्धा रँक चांगला येऊ शकतो. 2025 मध्ये खूप स्कोर कमी आले तरी रँक चांगले आले होते. 2024 मध्ये खूप स्कोर आला, जास्त 650 पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप सारे मार्क मिळाले. म्हणजे 630 पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना दरम्यान 45,000 एवढा रँक ऑल इंडिया रँक होता. तोच 2025 मध्ये 630 वरती अगदी 100 सुद्धा विद्यार्थी नव्हते, 100 ते 150 विद्यार्थी नव्हते. म्हणजे 600 विद्यार्थी होते, 600 ते 700 विद्यार्थी होते. म्हणजे बघा 1000च्या आत रँक होता 630 वरती आणि 2024 मध्ये तोच 45,000 होता. त्यामुळे रँक वरती तुमचं ऍडमिशन आहे, त्यामुळे पेपरची लेवल कोणती आहे हे महत्वाचं नाही. परंतु 2024 मध्ये पेपर NTA कडून खूप सोपा लेवलला गेला होता, त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना खूप सारे मार्क्स मिळाले होते. त्यामुळे NTA ची खूप फजिती झाली होती. त्यामुळे पेपर हा सोपा किंवा इझी लेवलचा राहणार नाही, मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा राहील असं 100% मला तरी वाटतंय. दुसरी गोष्ट, हा जे ती क्वेश्चन पेपर जो आहे ना तो नॅशनल लेवलचा आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा लक्षात ठेवायचं आहे की ही टेस्ट जी आहे ती तुमच्या माइंडसेटची टेस्ट आहे. म्हणजे तुमचा माइंडसेट काय, पॉझिटिव्ह माइंडसेटचा आहे का, तुमचा प्रॅक्टिसचा माइंडसेट काय, याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. सध्याच्या मितीला तुम्ही आणखी 5 ते 7 दिवस, 7 ते 10 दिवस जास्तीत जास्त पेपर सोडवा की जेणेकरून तुम्हाला पेपरची जी भीती आहे ती आपल्याला निघून जायला होईल. दुसरी गोष्ट, जर पेपर सोपा असेल, पेपर तर सोपा
अभ्यासावर अवलंबून असतो. म्हणजे आपला खूप अभ्यास झालेला असेल तर पेपर सोपा वाटेल, आणि खरोखरच पेपरची लेवल डिफिकल्टी असेल तर सर्वांनाच डिफिकल्ट ठरणार. त्यामुळे घाबरून जाऊ नका. ही पेशन्सची, पॉझिटिव्ह माइंडसेटची ही परीक्षा आहे. फिजिक्समध्ये गेल्या वर्षी खूपच पेपर टफ गेला होता. म्हणजे जवळपास ज्यांना 180 मार्क्स पडायला पाहिजे होते तेच 50-60 मार्कावरती आले. यावरून तर लक्षात येतं ना, किंवा 600 पेक्षा जास्त मार्क्स मिळवण्याची संख्या खूपच कमी होते. अगदी 2-3 हजाराच्या आत होते. म्हणजे इकडे पाहायला गेलं तर 600 पेक्षा जास्त मार्क्स पडणाऱ्यांची संख्या म्हणजे 100 मार्क कुणाला पडलेच नाही असं पण आहे. तर एकंदरीत आपल्याला सर्वसाधारणपणे लक्षात घ्यायचं आहे की यावर्षी गव्हर्नमेंटचा जो स्कोर असेल तो किती असेल बाबा. तर दरम्यान 500च्या वरती मार्क मिळाले तर कसे ना कसं तुमचं 510च्या वरती मार्क्स पडले तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल, आणि 480च्या वरती मार्क्स पडले तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेज मिळू शकणार आहे. त्यामुळे पेपरची लेवल ही डिफिकल्ट असणार आहे असं समजून चाला. बऱ्याच वेळा काय होतं की JEE चा जो पेपर आहे ना त्याच्या लेवलचा पेपर असतो. 2024 मध्ये JEE चा पेपर खूप इझी लेवल नव्हता, तर त्याच्यावरून नीटचा पेपर सुद्धा इझी राहील अशा प्रकारचा एक आपण अंदाज बांधू शकतो, प्रेडिक्शन करू शकतो. त्याच पद्धतीनं यावर्षीचा मात्र पेपर थोडासा डिफिकल्ट लेवलनं JEE चा पेपर झालेला आहे. त्यामुळं आपल्याला सुद्धा असं माझं म्हणणं आहे की एकंदरीत तुम्हा सर्वांना हा जो पेपर आहे तो थोडासा मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलला असेल. पण पेपर कोणताही असू द्या त्याचा तुमच्यावरती काही परिणाम होऊ देऊ नका. जास्तीत जास्त पेपर सोडवा, त्याची भीती कमी करा, आणि पेपर हा सोपा नाहीच आहे असं समजून चाला. आणि सर्वांनाच पेपर जर समजा अवघड गेला तर तुम्हाला रँक चांगलाच येईल आणि तुमचं सिलेक्शन 100% होईल. एकंदरीत पेपरच्या लेवल बद्दलच्या प्रेडिक्शनच्या संदर्भातला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.